नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर. दिल्लीतील शहादरा येथील विवेक विहार परिसरातील एका इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. आग लागल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाने 14 वाहने घटनास्थळी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवलं. तोपर्यंत मोठं नुकसान झालं. आगीचं कारण एसीचा स्फोट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नरसापूर येथील 4 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. मुलीच्या कुटुंबियांनी पुण्यात नवले पूल येथे 4 तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं, ज्याला पोलिसांनी समजूत घालून स्थगित केलं. फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आणि मुलीच्या कुटुंबाला विश्वास दिला की या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर परिसरातील घटनेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचार आणि हत्यांबाबत एकदाही माफी मागितली आहे का? त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था ठप्प झाली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नरसापूरमध्ये एका नराधमाने 4 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. आरोपीने मुलीला गोठ्यात नेलं आणि तिथे अत्याचार करून तिचा मृतदेह लपवला. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा मागोवा घेतल्यावर घटना उघडकीस आली. कुटुंबियाने संताप व्यक्त करून पुण्याच्या नवले पुलावर रस्ता रोको केला. यामुळे मुंबई बंगलोर महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. पुण्याजवळील भोर तालुक्यातील नरसापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयासमोर हजर केलं. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 65 वर्षाचा असून त्याच्यावर पूर्वी विनयभंगाचे आरोप आहेत. 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. नरसापूरची घटना ताजी असतानाच आता चाकणजवळील बिरदवाडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्यानं घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपी अरुण गायप्रसाद मिश्रा याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चिमुकलीनं अत्यंत धैर्यानं तेथून पळ काढल्याने ती बचावली. पोलिसांनी आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार येथे आयोजित सभेत मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे. कडू म्हणाले, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रात्री 2 वाजता दरवाजा उघडा ठेवणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. मदतीसाठी धावून जाणारा उपमुख्यमंत्री असा मी पहिल्यांदाच पाहिला आहे. त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांसाठी देशात पहिलं स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची उल्लेखनीय धाडसाची दखल घेत त्यांना मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मुंबईतील महायुतीच्या महिला आरक्षण मोर्चामुळे झालेल्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेल्या टीना चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की ट्रॅफिक जाम झाल्यामुळे त्या 25 मिनिटं कारमध्ये अडकल्या होत्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना बस हटवण्याची विनंती केली. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गिरीश महाजन हे एकमात्र व्यक्ती होते ज्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून बस बाजूला केली आणि ट्रॅफिक हलवलं. त्यामुळे टीना घरी पोहोचू शकल्या. टीना यांनी राजकारणावर टीका करत म्हटलं, माझ्या खांद्याचा वापर करून राजकीय नेत्यांवर निशाणा साधू नका. तुम्ही सगळे राजकारणी यासाठी कारणीभूत आहात, असं टीना चौधरी यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी परळ येथे आयोजित एका कार्यक्रमात आपलं डॉक्टर होण्याचं अपूर्ण स्वप्नाबद्दल मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, परंतु कमी मार्क्समुळे ॲडमिशन मिळालं नाही. तसंच त्यांनी अन्य व्यक्तींच्या स्वप्नांची उदाहरणं दिली. जसं प्रीतमताईंनी वकील होण्याचं इच्छित असताना त्या डॉक्टर झाल्या आणि येशूताईंनी वकील होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे गंभीर प्रकरण उघडकीस आलं आहे. यासाठी तपासात आरोपींनी पीडित महिलांना गुंगीकारक पदार्थ, शीरकुर्मा आणि थंड पेयांमध्ये मिसळून दिलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. यासोबत आरोपींनी पद्धतशीरपणे महिलांचं धर्मांतरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठीने आरोपीच्या बँक स्टेटमेंट आणि KYC कागदपत्रांचा तपास केला आणि या प्रकरणामध्ये संशयास्पद फंडिंगचीही माहिती मिळवली आहे. नाशिक रोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने मुख्य संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सादर केलेला प्रभावी युक्तिवाद सोबतच एसआयटीने दिलेल्या पुराव्यानंतर न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला. सध्या फरार असलेल्या निधाचा पोलीस शोध घेत आहेत. मुंब्रा पोलिसांनी 26 एप्रिल रोजी झालेल्या सोने आणि रोख रकमेच्या चोरीचा गुन्ह्याचा तपास करत अज्ञात चोरट्याला अटक केली आहे. आरोपी अल्ताफ शनावर शेख याच्याकडून 5,81,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली असून त्याच्याकडून 3 तोळे सोने आणि 1,96,000 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मुंबईतील मुलुंड परिसरात एका फेरीवाल्यावर राकेश झिवार याने चाकूने हल्ला केला. संतोष बिंद असं मृत तरुणाचं नाव असून प्राथमिक तपासानुसार आरोपीला संशय होता की मृत संतोषचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये यापूर्वी वाद झाला होता आणि संतोषने त्याच दिवशी राकेशला चिथावणी दिली, ज्यामुळे रागाच्या भरात त्याने हल्ला केला. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यातील 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता मोठ्या बदलांमधून जात आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जात होते, परंतु केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आला आहे. सरकारने योजनेसाठी केवायसीची मुदत अनेक वेळा वाढवली होती. त्याचवेळी 1,89,00,000 महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्यात दिले जातील. मध्य रेल्वेने नीट परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज दिवसा कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सहज पोहोचता येईल. यामुळे लाखो प्रवेशांना दिलासा मिळणार आहे. तथापि मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान मेन लाईन आणि ठाणे ते वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेतला जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा पुन्हा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे. 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुमारे 1.40 लाख कोंबड्यांचं कलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी लाखो अंडी नष्ट केली जात आहेत. नवापूर परिसरातील 27 पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12 लाख कोंबड्यांचं पालन होतं. सध्या 7 फार्ममधील कोंबड्यांचं कलिंग करण्यात येणार आहे, ज्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागानं मे महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचे चटके सुरू आहेत. काही भागात पारा 40°C पार गेल्याने नागरिकांना मोठा त्रास होतोय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची संभावना आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध 2 महिन्यापासून सुरू आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकाकडे नवा प्रस्ताव ठेवला, ज्यात होर्मुझ खाडी खुली करण्याची तयारी दर्शवली, पण परमाणु चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाकारला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठ्या लष्करी हल्ल्याची धमकी दिली आहे. होर्मुझ खाडीतील नाकेबंदी हटवण्यासाठी इराणने नवीन शर्त ठेवली आहे, परंतु अमेरिकेने ती मान्य केली नाही. आज IPL मध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. पंजाबने गेल्या सामन्यात गुजरातला पराभूत केलं होतं, त्यामुळे गुजरातसाठी परतफेड करण्याची संधी असणार आहे. दोन्ही संघाची या मोसमातील दुसरी वेळ असणार आहे. पंजाब आणि गुजरात एकूण 7 वेळा आमनेसामने आले असून पंजाबने 4 सामने जिंकले आहेत, तर गुजरातला 3 विजय मिळाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब पहिल्या स्थानावर आहे, तर गुजरात 5व्या स्थानावर आहे. अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट राजा शिवाजी 1 मेपासून प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रितेशने सोशल मीडियावर विनंती केली आहे. त्याने चाहत्यांना सांगितलं की चित्रपट पाहताना व्हिडिओ काढू नका. तुम्ही चित्रपटाचा आनंद घेताना व्हिडिओ पोस्ट करत असाल तर कृपया ते टाळा. फोटो पोस्ट करा, त्याला मी विरोध करत नाही, पण चित्रपट पाहायला येणाऱ्यांना काही सरप्राईज मिळू द्या, असं रितेशनं म्हटलं आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.